तुम्हाला त्रास देतात ते रडूनच संपतील, जे सतत तुम्हाला रडवतात ते तुमच्या इशाऱ्यावर नाचतील. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक तरी व्यक्ती असतो जो सतत आपल्याला रडवतो. असा एक तरी व्यक्ती असतो जो सतत आपल्याला त्रास देतो. कधीतरी हा व्यक्ती आपल्या घरातला असतो, कधीतरी हा व्यक्ती आपल्या शेजारचा असतो, तर कधीतरी हा व्यक्ती आपल्या नात्यातला असतो. आत्ताच्या काळात मित्र खूप कमी असतात आणि शत्रू खूप जास्त असतात. मी एखादी अशी व्यक्ती म्हटली, पण खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशा बऱ्याच व्यक्ती असतात ज्या सतत आपल्याला त्रास देत असतात. खरं तर पुरुषांपेक्षा महिलांच्या आयुष्यात असे बरेच लोक असतात जे सतत त्यांना टार्गेट करतात. बऱ्यापैकी सासरी त्रास होतो. बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणी काम करत असू तिथे त्रास दिला जातो. बऱ्याच वेळा आपण शेजारी पाजारी चांगलं वागतो, सगळं चांगलं करतो, कर्तव्य पार पाडतो, पण तीच शेजारची लोक काही दिवसात आपल्यावर उलटतात, आपल्यालाच नावं ठेवतात आणि आपल्याच विरोधात कटकारस्थानं करतात. मग जर तुमच्याही आयुष्यात असं कुणी असेल, तुम्हाला सतत त्रास देत असेल, रडवत असेल, तुमचा अपमान करत असेल, समजा तुमच्या पतीला कोणी त्रास देत आहे, तुमच्या मुलांना कोणी त्रास देत आहे, तुमच्या घराला कोणी त्रास देत आहे, तर आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत पॉवरफुल असे काही उपाय सांगणार आहे. यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक दिसेल. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती, रडवत होती, हिणवत होती, ती व्यक्ती स्वतः तुमच्या पायाशी येईल. बघा, अनुभव सिद्ध असणारा हा पहिला उपाय. आठवड्यातील कुठल्याही शनिवारी, जो शनिवार तुम्हाला ठीक वाटेल, मासिक धर्म वगैरे नसेल, सुतक नसेल, त्या शनिवारी हा पहिला उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 7 लवंगा. फूलवाल्या 7 लवंगा घ्यायच्या आहेत. 7ही लवंगा घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. हनुमानाच्या डाव्या पायाला जो शेंदूर लागला असेल, हनुमानाच्या संपूर्ण मूर्तीला शेंदूर लावलेला असतो, तुम्हाला 7 लवंगा घेऊन जायच्या आहेत. 7ही लवंगा हनुमानाच्या डाव्या पायाला तुम्हाला लावायच्या आहेत. त्या फुलाला तुम्हाला शेंदूर लावायचा आहे. 7ही फुलं शेंदूर लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचे आहेत. घरी बघा, जेव्हा तुम्ही हनुमानांचा शेंदूर लावाल तेव्हा फक्त तुमच्या शत्रूचं नाव घेऊन जो काही त्रास असेल तो हनुमानांना सांगायचा आहे. 7ही लवंगा घरी आणल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत. मातीची पंटी असेल तुम्ही त्यात ठेवल्या तरीही चालेल. घराचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागामध्ये तुम्हाला ह्या 7ही लवंगा ज्या आहेत त्या प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती 7 भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहेत. त्यामध्ये 7 चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे. आता तुम्हाला हे सगळं प्रज्वलित म्हणजे पेटवायचं आहे. घराच्या दक्षिण दिशेला हे पेटवायचं. जसं हे पेटेल, जसं हे प्रज्वलित होणार, तसं त्यामध्ये 7 तमालपत्रा सोडायच्या. 7 तमालपत्र सोडत असताना प्रत्येक तमालपत्रावरती तुम्हाला हिरव्या रंगाच्या पेनाने, ऑरेंज रंगाच्या पेनाने, लाल रंगाच्या पेनाने, नाहीच तर मग निळ्या रंगाच्या पेनाने आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो शत्रू तुम्हाला माहिती आहे त्याचं फक्त नाव लिहा. 7ही तमालपत्रांवरती एकच नाव. नाव माहिती नसेल, शत्रुबाधा आहे पण नाव माहिती नसेल, तर फक्त शत्रुबाधा किंवा शत्रू लिहिलं तरीही चालेल. एक एक करत ती तमालपत्र त्या अग्नीमध्ये टाकायचे आहे, जाळायचे आहेत. आता हे सगळं जळालं, हे पूर्ण थंड झालं, शांत झालं, याची राख झाली की भगव्या रंगाचं, लाल रंगाचं, भगवं किंवा लाल म्हणजे शेंद्री, यापैकी कुठलंही एक कापड नसेल तर सफेद घेतलं तरीही चालेल, काळं घेतलं तरीही चालेल. या कापडामध्ये जी काही राख आहे, अर्धवट जळलेलं काही असेल, ते सगळं त्या मातीच्या पंटीतून किंवा ज्यात तुम्ही ते जाळलेलं आहे ते सगळंच्या सगळं त्या कापडामध्ये काढून घ्यायचं. त्या कापडाला गाठ मारायची. आता ही तयार केलेली पोटली आहे बघा, ही तयार केलेली पोटली आहे, हे आपल्या उजव्या हातात घ्यायची. ही उजव्या हातात घेतलेली पोटली स्वतःवरून 7 वेळा उतरवायची. तुमचा शत्रू आहे तुमच्यावरून, मुलांचा शत्रू आहे मुलांवरून, पतीचा शत्रू आहे तर पतीवरून, ज्यांच्यासाठी करताय त्यावरून 7 वेळा फक्त ही पोटली उतरवायची. पतीसाठी करताय तर 7 दिवस पतीसोबत, मुलांसाठी करताय तर 7 दिवस मुलांसोबत, स्वतःसाठी करताय तर 7 दिवस स्वतःसोबत. ज्यांच्यासाठी करताय त्यांच्याजवळ 7 दिवस ही पोटली ठेवायला सांगायची. 7 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही पोटली कुठल्याही
एखाद्या झाडाजवळ घेऊन जायची. शक्यतो पांढऱ्या रुईचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल उत्तम राहील, नाही तर आंब्याचं असेल, म्हणजे जे छान झाड आहे, पवित्र झाड आहे, तुळस सोडून अशा झाडाजवळ जायचं. थोडीशी माती बाजूला करायची आणि शत्रुबाधित असणारी ही पोटली त्या कापडासकट किंवा कापड सोडून त्यामध्ये असणारी जी काही 7 दिवस राख सोबत ठेवली आहे ती त्या मातीमध्ये दाबायची आणि घरी यायचं. घरी येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं. घरात आल्यानंतर आंघोळ करायची. हा उपाय शास्त्रात सांगितलेला ज्योतिषशास्त्रातील उपाय आहे, जो शत्रू निवारण शत्रुबंधनकारक उपाय आहे. मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे सफेद रुईचं मूळ. आठवड्यातील कुठल्याही दिवशी सफेद रुईचं मूळ घ्या. एखादी नर्सरी असेल तिथे जा, तिथून फक्त छोटी सफेद रुई आपल्या घरी आणा. सफेद रुईचं मूळ आपल्या घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. धुतल्यानंतर ही सफेद रुई आपल्या घरात देवघरात एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि त्या सफेद रुईच्या वरती 11 वेळा गुलाबाचं अत्तर लावा. आता अत्तर कसं लावायचं तर उजवा हात घ्या, उजव्या हाताच्या या बोटाला अत्तर स्प्रेड करायचं आणि त्या रुईला लावायचं. पुन्हा थोडं घ्यायचं, लावायचं. प्रत्येक वेळी सुगंधी अत्तर, गुलाब असेल तर खूप उत्तम, नाही तर कुठलं पण घ्या चालेल. प्रत्येक वेळी सुगंधी अत्तर त्या रुईच्या मुळाला लावत असताना ओम ह्रीम श्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ओम ह्रीम श्रीम सूरज वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम तृप्ती वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम कांचन वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रशांत वश वश स्वाहा. ज्या व्यक्तीचं नाव घेता येईल त्या व्यक्तीचं नाव घेऊन 7 वेळा तुम्हाला ते सुगंधी अत्तर त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला लावायचं आहे. त्यानंतर हे पांढऱ्या रुईचं मूळ एका लाल धाग्यात बांधायचं आहे. लाल धाग्यात बांधत असताना लाल धागा त्याला 21 वेळा बांधायचा आहे. एकदा गुंडाळा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, 6व्यांदा, 7व्यांदा, 8व्यांदा, 9व्यांदा, 10व्यांदा असं 21 वेळा गुंडाळायचं आहे. 21 वेळा हा धागा गुंडाळल्यानंतर तुम्हाला 21व्या वेळी त्याला गाठ मारायची आहे. आणि आता ही पांढरी रुईची जी मूळ आहे, जी 21 वेळा आपण त्या धाग्यात गुंडाळलेली आहे, ही तुम्हाला 21 दिवस तुमच्या जवळ ठेवायची आहे. ट्रॅक टी शर्ट घालत्या खिचात ठेवा. जे काही तुम्हाला कम्फर्टेबल, साडी असेल पदराला बांधा, पण 21 दिवस सोबत. झोपताना उशीखाली ठेवा. वॉशरूमला वगैरे जा तेव्हा फक्त ते बाहेर ठेवा. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही पांढऱ्या रुईची मुळी कुठल्याही झाडाखाली पुरायची आहे. तुळस सोडून कुठल्या पण झाडाच्या मातीमध्ये ती दाबून द्या. बघा, ही पांढऱ्या रुईची मुळी तुमच्या आयुष्यातून त्या दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ येईल. पतीसाठी करताय, वाईट वागतोय, हा उपाय केल्यानंतर पती जवळ येईल. सासूसाठी करताय, सासू नीट वागेल. सासऱ्यांसाठी करताय, किंमत देतील. जावेसाठी करताय, जाव तुमच्याशी नीट बोलेल. भावासाठी करताय, भाऊ नीट वागेल. ज्या दुरावलेल्या नात्यासाठी तुम्ही हा उपाय करताय ते प्रत्येक दुरावलेलं नातं तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल. खूप सोपे साधे उपाय सांगितलेत, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.